चला तर मंडळी, नवशिके जरी असाल तरी परफेक्ट बनवून तयार होईल अशी रेसिपी आहे। अर्धा कप तीळ घेतलेले आहे, छान खरपूस भाजून एका ताटात काढून गार करायचे। सोबतच अर्धा कप शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजायचे, गार करून त्यांचे सुद्धा साल काढून घ्यायचे। तीळ शेंगदाणे गार झाले, सर्वप्रथम आपल्याला तीळ जाड बारीक असे मिक्सरला वाटायचे। 3-4 वेळा मिक्सर चालू बंद करत तीळ वाटायचे, खूप जास्त बारीक करायचे नाही। शेंगदाणे सुद्धा तसेच रवाळ वाटून घ्यायचे। दोन्ही साहित्य वाटून घेतलं, त्यामध्ये पाव टीस्पून वेलची पूड घालून एकजीव करायचं। त्यानंतर एखाद्या ताटाला किंवा प्लेटला साजूक तूप लावून घ्यायचं, बटर पेपर ठेवला तरीही चालेल। पॅन मध्ये 2 टीस्पून साजूक तूप घ्यायचं, सारख्याच कपने 1 कप बारीक चिरलेला गूळ घालायचा। मंद आचेवरती सतत मिक्स करत गूळ वितळवून घ्यायचा। गूळ छान वितळल्यानंतर मंद आचेवर सतत मिक्स करत राहायचं। गुळावर एकसारखा फेस येईपर्यंत शिजवून घ्यायचं। पाक करण्याची गरज नाही, लगेच अर्धा 1 मिनिटामध्ये फेस येतो। गॅस बंद करून मिश्रण घालून एकजीव करायचं। वडी सेट करायची, एकसारखी पसरवायची, 1-2 मिनिटांनंतर कट करायची, अर्धा तासानंतर काढून घ्यायची। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, फोटोच्या खाली त्रिकोण आहे, तिथे नक्की बघा।